पैसे कुठे आहेत? म्हणजे हलवून दे. पैसे कशाला पाहिजे? नाही वाटतं पैसे नाही लागणार. फक्त पेपर आणि ब्लाऊज आणायचे आहेत ना? ब्लाऊज द्यायचे आणि पेपर आणायचे. काय आणायचे? सुमितच्या मम्मीतून पेपर आणायचे, न्यूजपेपर. गरुड मॅडमला ब्लाऊज द्यायचे. बरं. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर आज आहे गुरुवार. सर्व ताईंना शुभ गुरुवार. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या काही चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि ज्या काही मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर तुमच्या पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आता वाजलेत 5:30 आणि सकाळी केलता भात आणि कढी. आणि माझा काही गुरुवारचा उपवास नाही, कारण उद्या वैभवलक्ष्मी शुक्रवाराचा उपवास असल्यामुळं 2-2 दिवस उपवास होत नाही. कारण काय होतं, उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाल्ली की डोकं दुखतं, म्हणून मी काय केलं, उपवासच धरला नाही. कारण कसं असतं, आपल्या शरीराची पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं, कारण शाबू खाणं चांगलं नाही सारखं सारखं. तर आता वाजले तर 5:30. आता दिवस 7ला मावळतो आणि 5:30 वाजलेत आणि मी केली आता बटाट्याची भाजी. छान अशी बटाट्याची भाजी झाली आहे. सरभरीत भाजी केली आहे, कारण अनुष्काला बटाट्याची भाजी अशी सरभरीत खूप आवडते. तर आता बटाट्याची भाजी शिजली आहे, त्याला बंद करते. आणि बघा, कृष्णकमळाचे फुलं आज अर्पण केले होते देवाला. आज फुलं होते म्हणून देवाला अर्पण केले. आणि परडीला पण खूप छान असं कृष्णकमळाचेच फुलं अर्पण केले होते. तर बघा, आता चपात्या करायच्यात. भाजी केली आहे आणि इकडं मात्र ब्लाऊज शिवलेला राडा पडलेला आहे. फक्त मशीन वगैरे सरकावून ठेवलं आहे आणि ब्लाऊज शिवायचं आहे. शिवायचं नाही, आता कट करायचं आहे. तर बघा 5:30 वाजलेत आणि कपडे काढते. दिवस बघा कसा झाला आहे, म्हणजे 5:30 वाजलेत आता, कारण आता 7ला दिवस मावळतो. तर कपडे काढायचेत. म्हणलं कपडे काढावं आणि मग परत पुन्हा हे करावं, कारण चपात्या टाकायच्या राहिल्यात. कारण एकदा चपात्या केल्या मुलांसाठी, स्वयंपाक झाला की मग परत पुन्हा काय ब्लाऊज कट करत बसता येते, कारण ब्लाऊज कटिंगच्या आहेत, त्याच्यामुळं ब्लाऊज कटिंग करायचे आहेत. आता वटपौर्णिमा आली आहे, 29 तारखेला वटपौर्णिमा आहे. त्यामुळं स्वयंपाक आहे करायचा. झाडं बघा कसे झालेत, कधी पाऊस येतो. पावसाची शेतकरी दररोज वाट बघतोय, कारण पेरणी व्हायची. कारण आज त्यांनी पेरलं तर आपल्याला उगवतं खायला, शेतकऱ्यांनी नाही तर आपल्याला काय मग हे होणार. हे बघा, मुलांना किती जरी सांगितलं, ही तर चप्पल माझी, पण का नाही काय होतं, त्यांना किती बी सांगितलं तर ते काय चप्पलवरी ठेवत नाहीत. हे अनुष्काने सॉक्स काढलेत. आता बघा पीठ मळते आणि चपात्या करते. ही अभ्यास करता करता गेली. कपड्याच्या घड्या घालायच्यात, नंतर घड्या घालते. पण आता सध्याला काय करते, चहा पिलाय. आता हे मिक्सर लावलं होतं, शेंगदाणे कुटलेत मिक्सरवरती. आज दूध ओतू गेलंय बघा, एवढंच दूध राहिलंय. आता हे
असंच लावते भांड्या ह्याला. हे तळलेलं तेल आहे आणि भाजी उतरते. झाकून ठेवते. एवढे भांडे आहेत बघा आता कुकर, कारण सकाळी आहे ना मी कढी आणि भात केला होता आज सकाळी, त्याच्यामुळं एवढी भांडे आहेत. तर चपात्या करून घेते. आण देते. मी करते आता. चपात्या करायला आता एवढ्या 2-4 चपात्या राहिल्यात. भाजी झाले, एवढ्या अर्ध्या चपात्या झाल्यात. अनुष्काला जेवायला दिले. आता बघा चपात्या झाल्या आणि भाजी पण पातेल्यात काढली, कारण जेवढी खायची तेवढी खातील. आणि परत पुन्हा उरलेली कसं हे छोटं पातेलं असलं की काय होतं, फ्रीजमध्ये ठेवता येतं. हे कढई असं कसं ठेवायचं, कारण भाजी केली की मी अगोदर काढते आणि ठेवते. आता लगेच गॅस पुसून घेते आणि भांडे पण घासून घेते, कारण याच्यानंतर परत पुन्हा मला आता काही स्वयंपाक करायचा नाही ना चहा करायचा नाही, कारण कुणी चहा पिणार नाही ना. आता स्वयंपाक पण बाकीचा काही करायचा आहे. आता लगेच काय करते, भांडे घासून घेते. ही भाजी तर बघा आता भांडे वगैरे घासले, दिवा लावते. भांडे वगैरे घासले, दिवस मावळलाय बघा. तुळशीला दिवा, तुळशीला दिवा लावते. गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथं. आता 7:45ला आरती होते. ती छान असं बघा वातावरण झालंय, मस्त असं छान असं वाटतंय दिवस मावळायला सगळीकडं. किती छान असं झालंय बघा वातावरण. पण पाऊस पडत नाही. पाऊस पडायला पाहिजे, कारण मिरुग निघून 8 दिवस कसं 15 दिवस होत आले आता ताईंनो. तर बघा तुळशीला दिवा लावला. गुरुवार आहे आज, तसं तर दररोजच लावते. थोडासा मोठी केली ज्योत त्याची, कारण वाऱ्यानं काय होतंय, विजतंय दिवा. तसं खूपच मोठी झाली. माहित नाही ते खालच्या याला बहुतेक हे झालंय. काजळी नसते का, काजळीला जाळ लागला त्याच्यामुळे तसं झालं. आता झाडून आहे, पण देवाला दिवा लावला आहे त्याच्यामुळं मी झाडून काढणार नाही. झाडून आहे काढायचं, पण काढणार नाही झाडून, कारण दिवा लावल्यानंतर दिवा लावायच्या टायमिंगला जर दिवस मावळला तर बघा झाडून वगैरे काढायचं नसतं, कारण माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. कारण दिवस मावळायच्या अगोदरच झाडून काढायचं असतं. तर बघा किचनचा ओटा वगैरे आवरून ठेवला आहे सगळा, कारण आता काय मला स्वयंपाक करायचा नाही. कारण काही स्वयंपाक जर करायचा असला तरच मग मी काय करते, किचनचा ओटा आवरत नाही. परत मग जेवण वगैरे झाल्यानंतर आवरते. देवाला दिवा लावला, किचनचा ओटा आवरला. आता ब्लाऊज कट करायचे आहेत, तर सगळे काही आता ब्लाऊज कट करते आणि आदित्य आला की मग आम्ही जेवण करतो. तर बघा आता ब्लाऊज कट करते, कारण ब्लाऊज कट करायला पण खूप वेळ लागतो, त्याच्यामुळं